ही कारभार हाताळटा त्यांची 51 वर्सां केन्ना गेली ती तांकांच कळ्ळी नासतली। कित्याक 24 तारखेक गेल्यात ह्या म्हयन्याचे तेंचो वाडदिवस जाल्लो आसा आनी टेररिस्ट अटॅक जाल्या कारणान तेंच्यांनी आपलो वाडदिवस कॅन्सल पोस्टपोन केलो। आनी आयज हांव सगळ्याच्या उपस्थितीन दोतोरांक बिलेटेड हॅपी बर्थडे म्हणटा मयेच्या कार्यकर्त्याच्या वतीन आनी दोतोरांक विनंती करता जे तुमचे स्वयंपूर्ण गोंय ह्या दिशेन चलणारे विचार आसा ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्या समोर ठेवचे। मय मतदारसंघातल्या कार्यकर्त्याच्या बैठकीक आमच्या मध्ये असतात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाब दामू नाईक, मयचे आमदार बाब पेमेंद्र शेठ, उत्तर गोयचे आमचे अध्यक्ष बाब दया कारबोटकर, मय मतदारसंघाचे अध्यक्ष बाब संदीप पार्सेकर, आमचे जिल्हा पंचायत सदस्य दोन्ही हजर असतात, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे मानीस, समोर आशिल्ल्या म्हज्या मय मतदारसंघातल्या मोगाळ भयणीनो आनी भावांनो, खरें म्हटल्यार म्हाका एक 8-10 दिसांनी इलेक्शन आसा काय कितें असो भास जावपाक लागला। हांव खोटें सांगना, तुमी मुद्दामून पळयात की अशी सभा ही इलेक्शनाकूच जाता आनी हांव खरोखरूच मये मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचें मनापासून अभिनंदन करता। म्हाका दिसता सगळ्यांत हायेस्ट संख्या मेळाव्याच्या निमित्तान जाली ती सांखळे आनी दुसरी हायेस्ट संख्या जाली पळय न्ही ती मये मतदारसंघात। तुमच्या सगळ्यांचें बऱ्याचशा पक्षांक आपली मिटींग घेवपाक भंय दिसता, बऱ्याचशा पक्षांक आपली मिटींग घेवपाक भंय दिसता, कारण मिटिंगेक एक 10 जाण येतले काय ना काय म्हणून, कारण ताका तीय खात्री ना 10-12 जाण येतले काय म्हणून ते हॉलांत बिलांत मिटींग घेयना, कोणाच्या तरी घरानूच मेळटा आनी एक फोटो दिता आमी मिटींग घेतली म्हणून, आनी व्हडली मिटींग जाली म्हणून बेश्टोच भायर एकटो येता आनी व्हडल्यान उलयता। थोड्या जाणांक संवय जाल्ली आसा, तशें मयाने आहा तुमच्या बरेच जाण, ओके, ते व्हडल्यो दाखयतात खूब व्हडले मिटींग जाली म्हणून। पण हांव खरोखरूच मये मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करता की खूब व्हडा संख्येन आयच्या मेळाव्याक उपस्थित रावले। सदोदीत मये मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान ठामपणे उबो रावल्लो आसा खूब वर्सां पासून। म्हणजे हांव मुद्दामून म्हणजे बाप अनंत शेट ते पेमेंत शेट पासून ताज्याय पयलीं बाप प्रकाश फडते हे मये मतदारसंघातल्यान सातत्यान भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचेर तुमी प्रत्येक फावटी निवडून दिल्या। तुम्ही तुमचो विश्वास भारतीय जनता पार्टीचेर दाखयला, तुम्ही तुमचो विश्वास मनोहरभाई पर्रीकरांचेर दाखयलो, तुम्ही तुमचो विश्वास म्हाजेरूय दाखयला, त्या पासून हांव खरोखर मनापासून तुमचें अभिनंदन करता। आनी नवनिर्वाचित कमिटी बाब संदीप पार्सेकर हाच्या लिडरशिपीचा सकयल 30 जाणांची जी कमिटी काडल्या त्या कमिटीचें हांव खूब खूब अभिनंदन करता। नेटान तांच्या खातीर परत एकदा ताळयो वाजयात। कमिटी काडल्या उपरांत तांचें काम जबाबदारी वाडली, पण उरलेल्यांचें काम जबाबदारी सोंपोंक ना अशें न्ही। हांगा बसलेलो प्रत्येक जाण भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो आसा आनी कार्यकर्तो हे व्हड पद तेजे कडेन आसा, जाल्यार बरेचशे फावटी असो समज करून घेवं नाका तें काम कितें तें तांकां बरें स्टेजीर व्हरून शाली घातले पळय न्हू तेंचेंच काम तें, आतां आमचें कांय ना, आमी फक्त मतांच मारचेली बीन मनशां, तशें ना। प्रत्येकाक कन्विन्स करप, प्रत्येकाक सांगप, हांगासर येयल्लो प्रत्येक मनीस भारतीय जनता पार्टीक निवडून हाडपा खातीर सातत्यान गेली कितलीशींच वर्सां वावुरता आनी फुडेंय बी त्याच पद्दतीन वावुरपाक जाय ही विनंती करपा खातीर हांगासर आयला। जाल्यार बरेचशे फावटी म्हाका काय स्टेजीर आफोंक नासलो, हांव कित्याक करूं आतां, हो एक राग रुस्व मनांत उरता, कारण कोणाच्या मनांत उरता हो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्याच उरता। कित्याक सांगता हांव, जे दुसरे पक्ष आहा पळय ते कमिटी केन्ना काडिना, कोणाच्या गळ्यांत केन्ना हार घालिना न्हू शाली घालिना, केन्ना कोणाच्या केन्ना स्टेजीरूय आफयना, म्हणून उरलेले सगळे जे आहा पळय न्ही पयलो मरे तुका आफोंक ना म्हणून घरा कडेन सांगूंक येतलें, ओके, तूं आतां आमच्या पक्षान यो म्हणटलें, असलेय बी आसात। त्या खातीर हांव सगळ्या जाणांक सांगता, घडये आमी 2000 लोकांक वयर हाडून शाली घालूंक शकना, बट प्रातिनिधीक रुपान प्रत्येक पंचायतींतल्यान एकटो कार्यकर्तो कोण तरी जबाबदार जाय पडटा, जेणे करून आमकां ह्या मतदारसंघातल्यान जवळपास आमी कितले कार्यकर्ते गेले, मेंबरशीप कितली गेली, 14 ते 15 हजार मेंबरशीप ह्या मतदारसंघातल्यान तुमी सगळ्यांनी केल्या, बट तेतूंतल्या 31 जाणांक निवडून आमी ही आयची कमिटी जी आपण काढल्या। हाज्या फुडें वयता आसतना जिल्हा समिती आसतली, स्टेट समिती आसतली, ओबीसी आसतली, एसटी आसतली, एससी आसतली, शेतकरी आसतली, किसान मोर्चा आसतलो, महिला मोर्चा आसतलो, वेगवेगळ्या जाणांक वेगवेगळ्या पदाचेर जो पार्टीन काम करपाची इच्छा दवरता ताका सातत्यान काम करपाची संद
ही भारतीय जनता पार्टी दिता, इन्क्लुडींग द मायनॉरिटी मोर्चा. आमी सदांच म्हणटा आमचे क्रिस्तांव आनी मुस्लीम भाव हांकां सुद्दां पार्टीच्या मेन फोरमात घेवपाचो प्रयत्न आमी सातत्यान करता. म्हणून मायनॉरिटी मोर्चा होय भारतीय जनता पार्टीत बरें काम करता. हांगासर म्हाज्यो ज्यो मायनॉरिटीच्यो भयणी आयल्या तांच्याय खातीर देतात तुमी ताळयो वाजयात. ती मुद्दामून भारतीय जनता पार्टीचे मिटिंगेक आज हांगासर आयल्या. हांव तांचें अभिनंदन करता. सातत्यान भारतीय जनता पार्टी ही सर्व धर्म समभाव पार्टी आसा. ही सगळ्यांक बरोबर घेवन वचपी पार्टी आसा. ही सातत्यान सबका साथ सबका विकास सबका विश्वास आनी हाजेर काम करता. बरेचशे फावटी काँग्रेसीक ते भारतीय जनता पार्टी कडेन पळयता आसतना ना ती जातीवादी पार्टी हो ब्लेम करीत आसा, ती धर्मवादी पार्टी हो ब्लेम करता. बट खऱ्या अर्थात जर धर्मवादी कोण आनी जातीवादी कोण आसत जाल्यार ती काँग्रेस आसा. आयज पर्यंत तांच्यांनी सातत्यान तांचें राजकारण जर कित्याचेर केलें आसत जाल्यार तांच्यांनी धर्मभेद करून राजकारण केल्लें आसा, तांच्यांनी जातीभेद करून राजकारण केल्लें आसा. भारतीय जनता पार्टीक तें राजकारण करपाची गरज ना. भारतीय जनता पार्टीन ह्या देशाचो विकास करून राजकारण केलां. तुमी जर मुद्दाम पळयशात, तुम्ही माननीय मोदीजीच्या 2014 पासून ते 2024 जर कार्यकाळ पळयशात, हांव सातत्यान उलयतना सांगता क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत माननीय मोदीजी सुरवात केलें स्वच्छ भारत मिशन ते पासून फिट इंडिया. फिट इंडिया म्हणजे कितें? आमी प्रत्येक जाण फिट जावचो. स्किल इंडिया केलें, डिजिटल इंडिया केलें, मेक इन इंडिया केलें, मेक फॉर द वर्ल्ड केलें, फिट इंडिया केलें, स्टार्टअप इंडिया केलें, मुद्रा लोन काडल्यो. ह्यो सगळ्यो योजना, ह्यो सातत्यान सगळ्यो योजना ज्यो आसा ह्यो खंयच्या धर्मा खातीर नाशिल्ल्यो, ह्यो खंयच्या जाती खातीर नाशिल्ल्यो. ह्यो आशिल्ल्यो जाल्यार त्यो प्रत्येक पर्टिक्युलरली त्या सेक्टरा खातीर आशिल्ल्यो. म्हणून आमचें सरकार हे पर्टिक्युलरली भारतीयांच्या खातीर काम करता, धर्मा खातीर न्ही. जो भारतीय आसा, जो हिंदुस्थानी आसा, जो ह्या देशात रावता ताच्या खातीर काम करता. हा मुद्दामून म्हणजे पहलगाम हांगासर जाल्लेलो जम्मू काश्मीरात जाल्लेलो अटॅक, टेररिस्ट अटॅकांनी कितें केलें कळपाक जाय म्हणून सांगता. जे टुरिस्ट जे काश्मीर पळोवपा खातीर गेल्ले 370व्या कलम रद्द केल्या उपरांत जम्मू काश्मीरचेर पयले फावटी पूर्णता भारताचो झेंडो लागलो. पयले फावटी थंयसर लोकशाही आयली. पयले फावटी थंयसर टुरिस्ट मोठ्या प्रमाणात वचपाक लागले. पाकिस्तानाक कितें जाय तर पाकिस्तानाक तांकां पुराय जाय की काश्मीरात टुरिस्ट येयल्ले नाका, काश्मीराची इकॉनॉमी फ्लो जाल्ली नाका, तांकां थंयसर फक्त आपलें राज्य केल्लें जाय. आमी तर म्हणटा की आमी पयले फावटी 370व्या कलम रद्द करून अखंड हिंदुस्थानाचें स्वप्न साकार केलां. आनी अखंड हिंदुस्थानाचें स्वप्न साकार करता आसतना जम्मू काश्मीर भारताचो अविभाज्य घटक आसा हें आमी सिद्ध करून दाखयल्लें आसा. आमी अजूनय सांगता की उरलेले POK जेका म्हणटा पाक ऑक्युपायड काश्मीर, हे पाक ऑक्युपायड काश्मीर सुद्दां भारताचो भाग जातलो हाची म्हाका खात्री आसा आनी तो जावपाक जाय. आनी ते करपा खातीरच सातत्यान मोदीजी वावुरता. पण ह्या टेररिस्टांचें धोरण कितें तर तांच्यांनी मुद्दामून पळयशात, तांच्यांनी मिलिटरीच्या वेशांत आयले, डायरेक्टली त्या टुरिस्टा कडेन गेले आनी तुजो धर्म कितें काय विचारलो, तुजो धर्म कितें हो विचारलो. इतकेंच न्ही, तांच्यांनी पळोवपा खातीर तर तांच्यांनी झीप काडली, पॅन्ट काडून तांच्यांनी पळयलो तो हिंदू काय मुस्लीम तो, आनी जो हिंदू म्हणटा तेजेर गुळयो मारल्यो. हे कितले, हे कसले धर्मांत टेररिझम? हे अशा पद्दतीन धर्माचेर म्हणजे हिंदू धर्माचो म्हटल्या उपरांत तेजेर गुळी घालप हे कोणी ठरयलें? तर ह्या पाकिस्तानाक ज्यांच्यांनी धर्माच्या आधाराचेर राज्य करतात किंवा धर्माच्या आधाराचेर असलेले राज्य हांकां पुराय म्हणजे आज पुराय ह्या जम्मू काश्मीरात हो टेररिझम फैलपाचो आशिल्लो. हो नश्ट करपा खातीर माननीय मोदीजी उखललेली पावलां पुराय गोंय सरकार आनी गोंयचे लोक हे मोदीजीच्या बरोबर आसा हो टेररिझम नश्ट करपा खातीर. म्हणून आमी म्हटलां की आमी आमच्या हांगासर आशिल्ले मुस्लीम भाव आसतले, क्रिस्तांव भाव आसतले, हे सगळे जाण ह्या देशात आमी एकचारात रावता. आमी ह्या देशाचो जाका आमी म्हणटा की ह्या पुराय जर पळयत जाल्यार गोंय हे पयले राज्य आसतलें जे युनिफॉर्म सिव्हील कोड फॉलो करपी. ह्या सर्व धर्म समभाव मानपी सगळ्यात पयले राज्य खंयचें आसत जाल्यार तें गोंय राज्य आसतलें. म्हणून तुमकां केन्नाच धर्माच्या आधाराचेर केन्ना तंटे जाता आसतना ह्या गोंयांत दिसूंक ना. आनी म्हणून अशा पद्दतीचेर धर्माच्या आधाराचेर ज्यांच्यांनी घात करपाची सुरवात केल्या त्या पाकिस्तानाक माननीय मोदीजी जी पावलां उचलल्या ते म्हाका दिसता कठोर अजूनय पावलां उचलून तांकां धडो शिकोवपाची गरज आसा. आनी POK ऑक्युपायड पाक ऑक्युपायड काश्मीर उरलेलोय आसा ह्या देशाचो अविभाज्य घटक करपा खातीर माननीय मोदीजीन पावलां उचलचे आनी ताच्याच खातीर पुराय देश हो माननीय मोदीजींच्या बरोबर आसतलो. हांवें इतक्याच खातीर सांगलें कारण बरेचशे फावटी गेली 75 वर्सां जाली देश स्वतंत्र जावन. आमी फुडल्या 25 वर्सांचें विजन पळयता हो भारत देश कसो आसचो. कारण हो भारत देश
विकसित भारत 2047 हे स्वप्न आम्ही पळयता. ह्या देशाचे स्वप्न पळयता आसतना आम्ही राजकारण काय करता, आम्ही समाजकारण करता, आम्ही स्वार्थकारण करिना. आम्ही निवडून येयल्या उपरांत म्हाका कितें मेळटलें हाचो विचार आम्ही करिना. आम्ही निवडून येयल्या उपरांत आपल्या मतदारसंघात कितें करतले, ह्या राज्यात कितें करतले, ह्या देशाचो विकास कसो करतलो ह्या खातीर आमी विकास करता, ह्या खातीर आमी पळयता. माननीय मोदीजी पुराय देशाचो होल विचार करता. हांव एज अ मुख्यमंत्री ह्या गोंय राज्याचो विकास कसो जातलो हो पळयता. पेमेंद्र शेट मया ह्या मतदारसंघाचो विकास कसो जातलो पळयता. आपल्याकडे आशिल्ले हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन ते ह्या पुराय राज्यात कशा पद्दतीन आपूण लोकांक फावा करतलो हें हांव पळयता. आणि हे पळयता आसतना हांव ताजें अभिनंदन करता की पयले फावटी आमी पळयता की हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनान येवपी म्हणजे आमी भाजी जी सगळी इम्पोर्ट करताले ती भाजी आज एक्सपोर्ट करपाक लागलेले आसा. हाच्या खातीर हांव ताजें अभिनंदन करता. कारण ताज्या लिडरशिपीच्या सकयल आज भाजी आमी जितकी हाडटाले त्याच्या पेक्षा भाजी आमी कमी हाडपाक लागल्या. उलट आमी भाजी एक्सपोर्ट करपाक लागले. आपल्याकडे आशिल्लें कॉर्पोरेशन खूब बऱ्या पद्दतीन चलोवपाचें काम ते करता. ह्या मये मतदारसंघाच्या विकासाचेर म्हाका सांगपाची गरज ना. कारण पुराय डेव्हलपमेंट बाब पेमेंद्र शेट आपल्या परीन आपल्या भाशणांतल्यान खरें तर त्यांनी खातें वायज सगळें सांगलें. तो अजुनूय सांगतो आसलो. उरलेली आनीक 7-8 खातीं उरल्या तो सांगलेली जाल्यार आनीक अर्देवर लागतलें आसलें. हांवें म्हणलें बंद कर म्हणून. पण एक दीस केन्ना तरी ती पुस्तिका काडल्या तेणी. फाटल्या बर्थडे गेल्लो तेन्ना 58 काय कामां. म्हाका बरेच जाण विचारूंक लागले दोतोर म्हणला आपल्या मतदारसंघात कमी कामां करता हांगा चड करता काय म्हणून. हांव म्हणलें सगळीं कामां अशी वांगडाच करूं नाका. थोडो राव आनीक 2 वर्सां उरल्या. ओके त्याय 2 वर्सांतल्यान विविध कामां करपाचें आहा. आमी डेव्हलपमेंटाच्या बाबतींत पुराय गोंयांत खंयसरूच कमी करूंक ना. आतांय पुराय डेव्हलपमेंट प्रत्येक मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटा खातीर 100 कोटी रुपया प्रत्येकाच्या मतदारसंघा खातीर राखून दवरल्या. हांवें कित्याक सांगता पयलीं डेव्हलपमेंट म्हणजे कितें पळयताले. डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते आसतले, लायट आसतले, उदक आसतलें, इतकें मेळ्यार पुरो म्हणटाले. आमी तेजो न्ही. आमी आतां फुडल्या 25 वर्सांचो विचार करता. विकसीत भारता बरोबर विकसीत गोंय जावपाक जाय. आनी विकसीत गोंय जर जातलें आसत जाल्यार आमी पळयता की आमकां इंटरनेट केबल आमच्या घरांत पावपाक जाय. आज आमचे भुरगे जे भायर वचून शिकता ते फाल्यां सकाळी घरात बसून तेंच्यांनी वर्क फ्रॉम होम जर्मनी आणि अमेरिकेच्या कंपनीक तेंच्यांनी आपल्या घरात बसून तेंच्यांनी इंटरनेट सर्विसीस आणि काम हे घरात बसून करपाक जाय. ते आमी सर्विसीस तांकां कश्यो पावतल्यो हे पळयता. आज आमी घरात जो सिलिंडर हाडटा तो घरात सिलिंडर हाडचो पडोवंक जायना. तुमच्या घरात पायपलायनींतल्यान गॅस डायरेक्ट घरात येतली. तेजो जसो नळाचें उदीक येता तो ऑन एंड ऑफ करपाची गॅस पायपलायन घरात हाडपाचो आमी विचार करता. आमी विचार करता आमकां चार्जिंग स्टेशन कशा पद्दतीन येतली. आमी आज पेट्रोल पंपार वचून पेट्रोल जे भरता ते न्ही फुडली गाडी जी आसतली ती इलेक्ट्रिकल आसतली. तिजो चार्जिंग स्टेशन खंय घालपाचें. सगळ्यांच्यो गाडयो इलेक्ट्रिकल जातल्यो त्या पद्दतीचो विचार करता. आमी जो विचार करता वॉटर टॅक्सीचो विचार करता. तेणी ते रोरो फेरीच सांगली. फाल्यां सकाळी पर्सनल वॉटर टॅक्सी घेवन चोडणाच्यान आपूण पणजे कसो वयतलो कितल्या फास्ट वयतलो त्या पद्दतीची वॉटर टॅक्सी आसतली. ती चोडणाच्यान घेवन डायरेक्टली फाल्यां सकाळी ताका जुवारीत जरी वयचें पडलो जाल्यार ती वॉटर टॅक्सी आसतली. ही एडवान्स म्हणजे फुडल्या 25 वर्सांक भारत देशाचो मोदीजी विचार करता आसतना ह्या गोंयचो विकास करपाचो हें विजन आमी पळयता. आनी हें विजन पळयता आसतना तातूंतल्यान मये मतदारसंघात आमी विकास कितें करूंक सोदता हाजोय आमी आराखडो चिंतता. हांवें कित्याक सांगता की बरेच जाण जे आसा पळय न्ही हांकां संकुचीत वृत्तीचे आसात. हांकां थोड्या जाणांक विकास केल्लो नाका. थोड्या जाणांक दिसता आमी आसा तशेंच उरोवंक जाय. हे कित्या खातीर स्वताच्या फायद्या खातीर आनी कांयच न्ही. हांवें मुद्दामून हांव मेन्शन करता मये मतदारसंघाचो विकास करता आसतना रेल्वे स्टेशन मयात डेव्हलप जावपाक जाय. त्याची गरज आसा आनी तें जावपाक जाय अशें म्हाका तरी दिसता. एखादें जेन्ना रेल्वे स्टेशन जेन्ना येतलें तेन्ना आमी म्हणटा की कोंकण रेल्वेचो रेल्वे स्टॉप हांगा जाल्या उपरांत कितलेशेच जाणांक वेगवेगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मेळटल्यो, जॉब ऑपॉर्च्युनिटीज मेळटल्यो, टॅक्सी चलोवपाची ऑपॉर्च्युनिटीज मेळटली. आमचे रेल्वेचे ट्रॅव्हलिंग वाडटलें. काणकोण पासून पेडणे पर्यंत जी रेल्वे जोडपाची आसा म्हणजे जी डबल ट्रॅक एकदा जाल्या उपरांत कंटिन्युअसली सकाळ दनपार रातची जी रेल्वेक आमी जोडपाक जाय. आमकां हांगासल्यान काणकोण गाडयेन वचपाची गरज ना. विदीन हाफ एन अवर आमची एक्स झेडपी आसता तिका काणकोण वचपाक जाय. ती सारकी अर्द्या वरान सोबतीच काणकोणा पावतली आपल्या घरा कडेन म्हणटा तशें. विदीन हाफ एन अवर म्हणजे रस्त्याचेर आयज येदो व्हडलो ट्राफीक वाडपाक लागला. आमकां फुडलें विजन म्हणून हांवें म्हटलें की वॉटर टॅक्सीचोय विचार करता, रेल्वे कशी आमी जोडटले हाजोय विचार करता. मये मतदारसंघांतल्यान आमी पळयता की पयले फावटी भारतीय जनता पार्टीच्या सरकारात म्हणजे 60 वर्साच्या कार्यकाळात खऱ्या अर्थात म्हणजे मयाक जर मुक्ती कोणी दिली आसत जाल्यार ती भारतीय जनता पार्टी दिली. भारतीय जनता पार्टीच्या सरकारान दिली.
अरे जायते येयले आनी जायते गेले आसतले, जायत्या जाणांनी राज्य केले ह्या राज्याचेर. सांगता आमी व्हडले राजा आनी हे म्हणून सांगताले. केन्ना कोणी मयाचो विचार करूंक ना. सांगतो म्हाका कोणी तो मयेचो पयले फावटी विचार केलो आसत जाल्यार तो मनोहरभाई पर्रीकारान केलो, आनी दुसरे फावटी जर कंप्लेंट केलो आसत जाल्यार डॉक्टर प्रमोद सावंत हेणीच कंप्लेंट केलो. हे हांव ठामपणे सांगता. जाल्यार बरेच सांगतात आमी 17 वर्सां राज्य केल्या म्हणून. अरे 17 वर्सां राज्य केल्या, तुम्ही सामान्य मनशाचो विचार करूंक ना. अरे आमचो मयेचो नागरीक जो आशिल्लो ताका सनदी खातीर रडटालो. माझे 300 स्क्वेअर मिटराचें घर केन्ना कोण येवन तेजेर मोडून उडयता काय म्हणून हाज्या खातीर तो वळवळटालो. ही चिंता आशिल्ली आमकां भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक. आणि म्हणून तर मनोहरभाई पर्रीकारान पयले फावटी इव्हॅक्यू प्रॉपर्टीचो ऍक्ट हाडलो. आणि आमी मनोहरभाई पर्रीकर जरी आमच्या नासत जाल्यार ते रायट्स कशे दिवचे म्हणजे अनंत शेट्टीच्या कडल्यान सुरवात जाल्यार पेमेंट शेट्टी आसतना त्यो सनदी आमी दिवपाक शकले. हे खरें म्हणजे खऱ्या अर्थान हे आसा. आणि आता उलयता आसतना सांगलें 3 डॉक्युमेंटा वयल्यान 2 डॉक्युमेंटाचेर येयले, 1 डॉक्युमेंटाचेर येयल्यो. सगळे ज्यांची खऱ्या अर्थात जे घरांचे वाटेकारी आसता जाका घराचो रायट्स मेळपाक जाय ताका मेळटलो. इवन दो म्हणजे शेताच्या बाबतीत त्यो सनदी ज्यो दिवपाक जाय आसत थोड्या दिसांनी त्योय सनदी आमी दिवपाक सुरवात करता. ताज्याय खातीर जे नोटिफिकेशन आसा ते थोड्याच दिसाच्या भितर नोटिफिकेशन येता. पण हे सगळें करता आसतना उरलेली जमीन ही सरकाराची आसात हे विसरूं नाकात. उरलेल्या जमनीचेर एनक्रोचमेंट करपाक सोदूं नाकात. उरलेल्या जमनीचे खंय तरी आमी चिऱ्याच्यो खणी मारून खाताले सोदूं नाकात. आनी इट इज फॉर द प्रॉस्पेरिटी, तुमच्या भविश्या खातीर आसात, तुमच्या भुरग्यां खातीर आसात. त्यो आमी कितें आमकां व्हरूंक येवंक ना. हांव किंवा पेमेंट शेट वांटे करून घेवपाक येवंक ना. त्यो जमनी जर आसत जाल्यार तुमच्याच फुडारा खातीर आसा, मये गांवच्या फुडारा खातीर आसा. आणि ताजो विचार करता आसतना आमी एखादी जर इन्स्टिट्यूशन हांगा हाडपाक सोदता आसत आमी हांगासर कसली ग्रीन आनी पोल्युटेड इंडस्ट्री हाडपाक सोदिना. म्हणून म्हटलं आमी एड्युकेशनल इंडस्ट्री येवची, एड्युकेशनल मये हब जावचे. आनी तुमच्या लक्षात येतले आमी जेन्ना म्हणटा आमी ह्या गांवच्या विकासा खातीर आनी तुमच्या गांवच्या भविश्याच्या आनी फुडाराच्या विचारा खातीर. आज जी 10 वर्सांची भुरगीं आसा पळय न्ही ती जेन्ना 35 वर्सांची जातली तेन्ना एखादो जेन्ना हांगासर व्हडलें एड्युकेशनल हब डेव्हलप जातले ते तेन्ना म्हणटले हे एड्युकेशनल हब केन्ना जाल्ले. पेमेंट शेड आमदार आसलो आनी डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री आसलो तेन्ना जाले. म्हणून आज आमी ह्या एड्युकेशनल हबाक वता. म्हणून अशा पद्दतीच्या म्हाका दिसता मया घरांनी ताका सपोर्ट करपाची गरज आसा. सपोर्ट करतले काय ना? करतले जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की भारत माता की हे सपोर्ट करपाक जाय. खऱ्या अर्थात हांवें म्हटलां की आमी फक्त जर विकास अरे लायटी जाल्यो, उदक जाल्यो, सगळें जालें, पण आमकां ह्युमन डेव्हलपमेंटाचो विचार करपाक जाय. आमकां मनशाचो विकास अजुनूय खूब बऱ्या पद्दतीन कसो जावपाक शकता हाचो विचार करपाक जाय. म्हणजे मोदीजी जे आत्मनिर्भर भारत हे मिशन आमी स्वयंपूर्ण गोंय ह्या मिशनाच्या अंतर्गत कन्वर्ट करता आसतना स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हाचो आमी विचार केलो. पयर 2 दिसां पयलीं हांव आनी बाब पेमेंट हे दोगूय आमच्या पॉलिटेक्नीक आनी ITI ह्या दोनूय इन्स्टिट्यूशनांक गेले. ह्या दोनूय इन्स्टिट्यूशनांक वता आसतना फ्युचरिस्टीक कोर्स ते कशे सुरू करचे. आमचे जवळपास म्हणजे ITI जवळपास 17 पद्दतीचे इन्स्टिट्यूशन, 17 पद्दतीचे वेगवेगळे कोर्सीस चलता. म्हणजे टेलरिंग, महिलांच्या खातीर टेलरिंग पासून प्लंबिंग पर्यंत. आमी जेका म्हणटा की आज ITI जर महिलांक सुद्धा ऍडमिशन घेवपाचें जाल्यार जेका 40 वर्सां जाली, आपली भुरगीं जाली 2 जाल्यार आपल्याक आतां थोडो टायम आसा. आतांय शिकपाची जर ताका उमेद आसत तेणी ITI वचून ऍडमिशन घेवं येता. ITIतले वेगवेगळे कोर्सीस तुमकांय स्वताक करपाक येता. ते फक्त भुरग्यांनी शिकपाक जाय अशी गरज ना. आणि म्हणून PM विश्वकर्मा आसत किंवा अशा पद्दतीचे हॉस्पिटलरी आसतले, फ्रंट ऑफिस डेस्क आसतले, हे वेगवेगळे कोर्सीस आमी ITIतल्यान सुरवात केल्या. तुमच्या तेका नाशिल्ले पॉलिटेक्नीक ते अजुनूय अपग्रेड करप, तितून नवीन कोर्सीस सुरू करप. म्हणजे टुरिजमांतले फूड एंड बेवरेजीस आसतलो, फ्रंट ऑफिस आसतलो, हो थोड्या दिसांनी आमी थंय सुरवात करता. आमी स्किलिंग, रिस्किलिंग हाजेर भर दिता आसतना प्रत्येकाक काम कशें मेळटलें हाजेर आमी भर दीत आसा. म्हणून हांव सातत्यान सांगता आमचें सरकार हे 4 पिलराचेर चलता. 1 युवा शक्ती, दुसरें नारी शक्ती, तिसरी किसान शक्ती आनी चौथे गरीब कल्याण. युवा शक्ती सांगता आसतना आमचे तरणाटे जे फाटल्यान उबे आसा तुमी पळयशात जाल्यार ह्या देशात पयले फावटी स्किल डेव्हलपमेंट नावाचें नवीन मंत्रालय ह्या देशात सुरवात जालें ते माननीय मोदीजीच्या कार्यकाळात. ह्या पयलीं केन्ना कोणाक स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचो विचार करूंक नाशिल्लो. अरे प्रत्येकाच्या हाताक काम मेळपाक जाय. हे काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय मोदीजीत केलें. तर आतां पर्यंत फक्त असो हात दाखयताले आनी त्या हातार मतांत मारा इतकेंच सांगताले, तितक्यान तेंचें पोट भरतालें. तेच्या पलीकडे भुरग्यांचो विचार करपाचें काम माननीय मोदीजीत केलें. आनी म्हणून तर तांच्यांनी एप्रेंटिसशीप आसतली, इंटर्नशीप आसतली, नवीन स्कीम काडली. आयज प्रत्येक ग्रॅज्युएट आसतलो, 10वी जाल्लो, 12वी जाल्लो भुरगो आसतलो, तो एप्रेंटिसशिपाच्या निमित्तान तो आज जॉईन जाता. एक बरें वर्क कल्चर, ताका वर्क एक्सपिरियन्स मेळटा आनी ताका कामाची आवड निर्माण जाता. ताका आज वर्किंग सर्टिफिकेट मेळटा. मागीर ते स्टाफ सिलेक्शन आसतलें, गोवा पब्लीक सर्वीस कमिशन आसतलें, ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आसतलें. आमकां चिंता आसा भुरग्यांची.
आमकां चिंता आसा जसो ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट जाला तो कसो तरी नोकरी मेळयतलोच, पण आमकां चिंता आसा जो 10वी फेल जावन घरा कडेन आसा. आमकां चिंता आसा एखादी आमची विधवा भयण ती 10वी फेल जावन जर घरा कडेन उरला आसत जाल्यार ताजी फॅमिली चलपाक जाय, तेकाय खंय तरी एक 15-20 हजार रुपया पगार मेळपाक जाय, ताजी चिंता आसा. म्हणून आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन सुरवात केले. या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या मार्फत आज 4000 भुरगे जे म्हणजे ग्रॅज्युएट किंवा 10वी फेल जे आसा पळय न्ही, सेक्युरिटी आसतले, होमगार्ड सेक्युरिटी गार्ड आसतले, हाऊसकीपिंग आसतले, ज्युनियर असिस्टंट आसतले, MTS आसतले, वेगवेगळे जॉब हे खूप बऱ्या पद्दतीन करता. आनीक 4000 नोकऱ्यो ह्यो ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या मार्फत अशा पद्दतीच्या लोकांक घेवपा खातीर आमी सातत्यान आमचो प्रयत्न आसा. स्टाफ सिलेक्शनांतर येता त्या कार्यकाळात आमी म्हाका दिसता 5 ते 7 हजार नोकऱ्यो स्टाफ सिलेक्शनानूय भरतले. कॉम्पिटिटीव हितूंतल्यान फुडें वचप हें गरजेचें आसा. आनी हेका लागून हांवें म्हटलां की जो अर्ध शिक्षीत आसा ताजी चिंता ह्या सरकाराक आसा, आनी जो पूर्ण शिकला ताज्याय खातीर वेगवेगळ्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज हांगासर क्रिएट करप हें आमचें सरकार सातत्यान करता. तुमी माननीय मोदीजीच्या माय भारत ह्या पोर्टलाचेर चलात. हांगासर जितके तरणाटे आसात मिटींग सोंपल्या उपरांत डावनलोड करून घेयात माय भारत पोर्टल. अरे माय भारत पोर्टल कितें करता? माय भारत पोर्टल तुमचें करियर सांगता. माननीय मोदीजी युवकांकडे डायरेक्ट कनेक्ट करपा खातीर माय भारत हो पोर्टल सुरवात केला. त्या माय भारत पोर्टलाचेर आयच्या तरणाट्यांनी कितें करचें, आयच्या तरणाट्यांक खंयच्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा, हाजें भविश्य कशें आसा हें सांगपाचें काम माननीय मोदीजी करता. अरे माननीय मोदीजी हे देशांतले पयले प्रधानमंत्री आसतले की गेली 11 वर्सां कंटिन्युअसली ह्या देशांतल्या लोकां कडेन दर म्हयन्याक उलयता. अरे हाज्या पयलीं प्रधानमंत्री जावन गेले, लोकांक खबरूच ना, कारण ते प्रधानमंत्री कडल्यान उलयच नाशिल्ले. लोकां कडेन खंयचे त्या कॅबिनेटांतल्या मंत्र्याच कडेन उलयनाशिल्ले. ते फक्त हेवटेन एक बटन दाबलो काय फुडें वयताले, दुसरो बटन दाबलो काय फाटल्यान येतालो, इतकेंच काम करताले. आज पयले फावटी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ह्या देशात कितें चल्लां हें सांगपी आनी कंटिन्युअस सातत्यान लोकां कडेन उलोवपी अशे प्रधानमंत्री आसात. आनी म्हणून आयच्या युवा शक्ती ही ह्या देशाची शक्ती आसा, ही विकसीत भारताचें स्वप्न साकार करपाची शक्ती आसा. म्हणून ह्या युवा शक्ती कडेन पळयता. नारी शक्ती कडेन सांगता आसतना पयले फावटी म्हणजे वुमन एम्पावरमेंटची ताकद जर कोणी दिली आसत जाल्यार ती माननीय मोदीजीच दिली. 33% रिजर्वेशन आसतलें, 3 तलाक रद्द करपाचें काम आसतलें. इतकेंच न्ही तर हय 3 तलाक रद्द करपाचें काम माननीय मोदीजीच केलें. आमी नेटात सांगता त्या मुस्लीम भयणीचेरूय अन्याय जावपाक जायना. तलाक 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 तिका म्हणून सोडटले हें चलचें ना. अरे जे म्हणटा अफगाणिस्तान आसतलें, पाकिस्तान ह्या मुस्लीम बाहुल्य देशात सुद्धा तलाक हो कायदो नाशिल्लो. मागीर हांगाच कित्याक? म्हणून तर 3 तलाक रद्द करपाचें काम माननीय मोदीजीच केलें. इतकें न्ही तर आमच्या महिला भगिनीक खंय तरी सक्षम करपा खातीर पयले फावटी रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत आज सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मार्फत पयले फावटी काम दिवपाचें काम जर कोणी आसत. कितले लोन मेळटा खबर आहा तुमकां? एका सेल्फ हेल्प ग्रुपाक कितले लोन दिता? 20 लाख रुपये लोन दिता. गॅरंटी कोणाची? 20 लाख रुपया एखाद्या सेल्फ हेल्प ग्रुपाक लोन दिता मोदीची गॅरंटी. तुम्ही जर सांगात कोणी उचलात, हांव जरी बँकेत गेलो आसत 20 लाख रुपया म्हाका लोन जाय म्हणून, जाल्यार ते सांगतले गव्हर्नमेंट सर्वंट हाड म्हणून, तुझ्या मिसेसी घेवन सायन मार म्हणून सांगतले, तुझ्या घराचे पेपर हाडून दवर म्हणून सांगतात. ऑफकोर्स तो रूल आहा तेंचो, पण माननीय मोदीजीच्या विश्वासाचेर आमच्या महिला भगिनीक जेन्ना लोन घेवन दिता, तुझ्या घोवा घेवन सायन मार म्हणून सांगता, कोणाच्याच मिस्टराक आफयना सायन मारपा खातीर किंवा घराचे पेपर विचारना. अरे आज बऱ्या अर्थात ताका काम करपाची जर संद कोणी दिली आसत माननीय मोदीजीच दिली. जवळपास 342 सेल्फ हेल्प ग्रुप आणि 45,000 महिला हांच्यानी 380 कोटीचो बिझनेस हो फक्त ल्हानशा गोंयांत केला. अभिनंदन त्यांचे, ताळयो मारप जातात त्यांच्या खातीर. अरे पयले फावटी जर कोणी करून दाखयलें ही आसा नारी शक्ती. ह्या देशातल्या महिला भगिनीक खऱ्या अर्थात सक्षम आणि आपल्या पावलार उभे करपाचें काम जर कोणी केलें आसत तर माननीय मोदीजीच केलें. म्हणजे अजूनही म्हणणें आसा जर अजूनही कोणी महिला भगिनी रुरल डेव्हलपमेंटाच्या सेल्फ हेल्प ग्रुपांनी जॉईन जावंक ना जाल्यार तेंच्यांनी जॉईन जावचें. कारण आमकां ते सेल्फ हेल्प ग्रुप 500चेर व्हरपाचे आसा आनी 1 लाख महिला ह्यो त्या ग्रुपांनी जोडपाच्यो आसा. आमचें म्हणणें आहा की लखपती दिदी जावच्यो म्हणून आमच्या ह्या गोंयांतल्यो 17,000 महिला लखपती दिदी जाल्ल्यो आमकां जाय. लखपती दिदी म्हणजे कितें? 1 लाख टर्न ओवर न्ही तर 1 लाख फायदो, डायरेक्टली ताका 1 लाख प्रॉफीट जावचो. हांवें त्या खातीर म्हाज्या भाशणांत खुबशे फावटी सांगता. स्नेहा नायक म्हणून पेडणेंतली जी लखपती दिदी जाली, लखपती दिदी न्ही तर तिने फक्त कुणबी शॉल, कुणबी साडी, कुणबी टोपी, कुणबी बॅग हे सगळें करून तिने 4 कंट्री भोंवून आयली. मलेशिया आसतलें, सिंगापूर आसतलें, कोणाच्या खर्चात? आपल्या न्ही, सरकाराच्या खर्चात. ह्या देशातले 20 बाकीच्या स्टेटींनी ती वचून आयली. फॉरेन 4 कंट्रीनी सरकाराच्या खर्चात वचून येवपी
गोंयांतल्या पेडण्यातली स्नेहा नाईक आसा ही लखपती दिदीची पावर आसा, ही खरी स्नेहा, ही खरी आमी म्हणटा नारी शक्तीची पावर आसा. अशा पद्दतीन युवा शक्ती आसतली, नारी शक्ती आसतली, किसान शक्ती. हांव किसान शक्ती इतल्याच खातीर सांगता, आयज पर्यंत शेतकऱ्याक कोण किंमत दिनासलो. ताका मिनिमम सपोर्ट प्रायस दिवपाचें काम जर कोणी केलां आसत जाल्यार तें मान्य मोदीजीत केलां. आज पयले फावटी ताका किसान क्रेडिट कार्ड दिवपाचें काम कोणी केलां? मोदीजीत केलां. पयले फावटी ताका सॉयल हेल्थ कार्ड दिवपाचें. अरे आमी जशें आमकां तपासता ही जमिनी तपासपाची गरज आसा. ती जमीन तपासून त्या जमनीत कितें जाय हें सांगपाचें काम आमचें सॉयल हेल्थ कार्ड करता. तो आज 4 कार्ड आपल्या बॉल्सांत घेवन भोंवता. फाटल्या वर्सा ताका 1 लाख लोन मेळटाले विदाउट एनी कोलेटरल सेक्युरिटी. आतां ताका 5 लाख रुपया ताका लोन मेळपाक लागला. नुस्तेकार आसतलो, दूदकार आसतलो, शेतकार आसतलो, एकाच 5 लाख रुपया ताका क्रेडिट लोन मेळपाक लागल्या. कोणीय शेतकरी आसत चलात SBI बँकेत दिना जाल्यार येवन पेमेंट शेतीक सांगात, हांव पळयता कशें दिना ते. मान्य मोदीजीच्या विश्वासाचेर हे ताका दिवपाची गरज आसा. आनी म्हणून तर आमी आज किसान शक्ती सांगता ही खऱ्या अर्थात किसान शक्ती. हांव गरीब कल्याण हाजेर चड उलयतना आमचे अध्यक्ष बाबदामू नायक हांच्यांनी सांगला की फाटली 10 वर्सां जाली 5 किलो राशन 1 पर्सन 1 नेशन म्हणजे 1 नेशन 1 रेशन हाच्या अंतर्गत एखाद्या घरात जर 4 मनीस आसत जाल्यार त्याच्या घरात 20 किलो तांदूळ फुकट दिवपाचें काम मान्य मोदीजीत केलां. कोणी तें सांगचें म्हाका. फाटल्या 60 वर्साच्या कार्यकाळात 2 किलो तांदूळ तरी फुकट दिताले जाल्यार सांगचें. अरे ह्या सरकारात गेली 20 किलो तांदूळ फुकट दिवपाचें काम जे कोणी केलां आसत जाल्यार मान्य मोदीजीत केलां. 80 करोड लोकांक दारिद्र्य रेशे खालच्यान वयर हाडपाचें काम मान्य मोदीजीत केलां. 3.5 लाख लोक जे गोंयांतले आसा हे गरीब कल्याण योजनेचो फायदो घेता. 3.5 लाख लोक. हांव कोणाक हात वयर कर म्हणून सांगचो ना. थोड्या जाणांक बेश्टोच भंय दिसता म्हाका करूंक लायलो म्हणून. हांव जर ओळीन काडीत जाल्यार हांगातलें लिस्टच दिवपाक शकता तुमकां मय मतदारसंघात कितले आसा ते. मान्य मोदीजीत अशा पद्दतीन गरीब कल्याण योजने खातीर पयले फावटी आयुष्मान कार्ड आसतलें, DDSSY कार्ड आसतलें, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड आसतलें. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्डाची किंमत कितली किंमत सांग म्हाका. कितली किंमत दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्डाची? कोणाक याद ना. कित्याक खबर आहा? आमी फुकट दिता म्हणून याद ना. 2.5 लाख आनी 2.5 लाख आनी 4 लाख 300 रुपया न्ही. बऱ्याच जाणांक दिसता थंय 300 रुपया ताची किंमत म्हणून. कार्ड खंय दवरला? पर्सीन दवरला काय भायर उडयला काडून? बरेचशे फावटी कार्डां शेणयता. कित्याक? त्या कार्डाची बऱ्याच जाणांक किंमत ना. अरे ते कार्ड आसा जेन्ना मणिपाल हॉस्पिटलांत जर तुमी वचून एपेंडिसिक्टॉमीचें ऑपरेशन जर केलें 60,000 रुपया तुमकां तुमच्या बळसांचे काडचे पडना. ते 60,000 रुपया हांव फारीक करता DDSSY कार्डाचेर. हे सरकार आसा जे सामान्य मनशाची चिंता करता. हेच सरकार आसा जे अंत्योदय तत्वाचेर इतक्या सगळ्या जाणांक काम करपी. म्हणून तर म्हणटा की आमचें सरकार हे सामान्याचें सरकार आसा. आमचें सरकार हे सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या तत्वाचेर वागता. आमचें सरकार हे सदोदीत बारीक मनशा खातीर काम करीत आसा. म्हणून म्हणजे हांव म्हणटलो की ते मुणकाराचें घर आसतलें किंवा अजुनूय बी घरांचे वेगवेगळे प्रश्न, जमनीचे वेगवेगळे प्रश्न पुराय गोंयभर सोडोवपाचो आमी संकल्प केला. अजून थोड्या दिसाच्या भितर गोंयांतले विविध प्रश्न आसतले ज्या प्रश्नांक गेलेशे कितलेशेच फावटी बऱ्याच सरकारां येयली आनी गेली बट तांच्यांनी हात लावपाचो प्रयत्न करूंक ना. पयले फावटी जर सोडोवपाचो प्रयत्न करता आसत जाल्यार ते भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा. आनी ठामपणे टिका करतले बरेच जाण. अरे काम करता तांच्याच कडेन चुका जातल्यो, म्हाका अदरवायज जावच्यो ना. तुमी कामूच करूंक ना जाल्यार चुका कश्यो जातल्यो? तुमी आयल्यात, तुमची सत्ता उपभोगल्यात आनी घरा गेल्यात. ह्या गोंयचो केन्ना विकास करूंक ना. अरे ह्या 60 वर्साच्या कार्यकाळात गोंयचो जर खऱ्या अर्थात विकास केन्ना जाला आसत जाल्यार तो ह्या 10 वर्साच्या कार्यकाळात जाला. तुम्ही अटल सेतू पळयात, जुवारी पूल पळयात किंवा तुम्ही मनोहर पर्रीकर बायपास पळयात जो काणकोणच्या 4 रस्त्या वयल्यान कारवार जोडटा. म्हणजे जो देड वर लागतले एखाद्या रस्त्या वयल्यान वचपा खातीर आज 4 मिनटांनी त्या कारवार पावता. 4 मिनटांनी विचारात ताका जो रस्त्या वयल्यान गेला ताका कळटलो की 4 मिनटांनी कशा पद्दतीन जावता. अरे हेका म्हणटात विकास, हेका म्हणटात डेव्हलपमेंट. पळयात तो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो जोडटलो आसता म्हणजे ह्या मतदारसंघा खातीर म्हणजे तसो पळोवंक वचत जाल्यार ह्या मतदारसंघाची व्याप्ती खूप व्हडली आसा. एके सायडींतल्यान 70 म्हणजे पाळी आसतलो किंवा सांखळी मतदारसंघ आसतलो किंवा हेवटेंतल्यान पणजी आसतलो. पण हो पुराय मतदारसंघ जर आमी विकास करतले आसत जाल्यार तुमची साथ भारतीय जनता पार्टी खातीर जायी. सातत्यात तुम्ही ज्या पद्दतीत भारतीय जनता पार्टीचेर प्रेम मोग जो दिला तो हाज्याय फुडें अशाच पद्दतीत प्रेम मोग करचो की जायते विशय सांगपाक येतले. पण तुमचो विश्वास हो मान्य मोदीजीचेर आसचो, तुमचो विश्वास हो कमळाचेर आसचो, तुमचो विश्वास हो सातत्यात भारतीय जनता पार्टीचेर आसचो. म्हणून तर
आयच्या ह्या मेळाव्याच्या निमित्तान सुद्धा म्हणजे बाब दामू नायक हे पयले फावटी तुमच्या मतदारसंघात येता त्याच्या अध्यक्षाचे स्वागत करपा खातीर जर येदो व्हडलो क्राऊड जमता आसत हाज्या वयल्यान कळटा की मये मतदारसंघ हो भारतीय जनता पार्टीचोच आसा आनी हे सांगपा खातीर दुसरो तिसरो आमकां कोण नाका येता त्या 27 परत एकदा हांगातल्यान कमळ हे निश्चितच फुलतले काय ना फुलतले जाल्यार म्हाज्या बरोबर दोनूय हात वयर करून सगळे भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो दामू जी आप आगे बढ़ो खूप खूप धन्यवाद धन्यवाद दोतोर.